नागरिकांनो सावधान. अमूल, गोकुळ, चितळे, महानंदा ज्या दुधावर लाखो कुटुंबांचा विश्वास आहे त्याच्याच नावाखाली सुरू होता मृत्यूचा काळा बाजार. दुधाच्या पिशव्या कापून त्यात डिटर्जंट, केमिकल, पाम तेल, युरिया आणि घाणेरडं पाणी मिसळून पुन्हा मेणबत्तीने सील केल्या जात होत्या आणि हे विषारी दूध थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचत होतं. नमस्कार, मी रुही लाड आणि आपण पाहतात पुणे लोक. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या या धक्कादायक रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने मोठा पर्दाफाश केला आहे. मुंबईतील दहिसर आणि भांडूप परिसरात एफडीएने धाड टाकत तब्बल 4700 लिटर भेसळयुक्त दूध जप्त केलं. आरोपी नामांकित ब्रँडच्या रिकाम्या पिशव्या गोळा करून त्यात केमिकल, डिटर्जंट पावडर, पाम तेल, युरिया आणि घाणेरडं पाणी मिसळून पुन्हा सील करत होते. बाहेरून पॅकिंग अगदी ओरिजिनल, पण आत मात्र विषारी मिश्रण. या कारवाई दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. मंचरमध्ये तब्बल 2000 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा मुद्दाही एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उघड केला आहे. या प्रकरणामुळे अन्न सुरक्षेवरच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य तज्ञांच्या माहितीनुसार अशा प्रकारचं रासायनिक दूध सतत पिल्यास कर्करोग, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे विकार आणि पक्षाघातासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. या प्रकरणी संबंधित आरोपींवर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेले संपूर्ण दूध जागेवरच नष्ट करण्यात आलं आहे. या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का? हे विषारी दूध नेमकं कुठे कुठे पोहोचलं आणि अजून किती जण या जाळ्यात अडकले आहेत याचा तपास आता वेगाने सुरू आहे. कारण हा फक्त भेसळीचा गुन्हा नाही, तर लाखो नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर कट आहे. अशाच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा पुणे लोक.